मूड छान करायला 30 सेकंद पण पुरे असतात असं म्हणतात. पण मुख्य कारणं कोणती आहेत, की आपला मूड का खराब होतो? मूड खराब व्हायला आपण स्वतःच कारणीभूत असतो. कारण मूड का खराब होतं, की आपल्याला असं असतं, की माझ्याकडे आता खूप वेळ मला काहीच करायला नाहीये, त्यामुळे कंटाळा येतो आणि मग मूड खराब होतं. पण मी जसं नेहमी सांगते, की प्रत्येक दिवसाचं नियोजन करा. अगदी प्रॉपर वेने तुम्ही केलं तर वेल एंड गुड. पण एक ढोबळ मानाने तरी करून ठेवत जा नियोजन. की साधारण मी दिवसभरात उद्याला हे करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा की मूड खराब होण्याचे चान्सेस फार कमी असतात. दुसरा पॉइंट म्हणजे कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललंय म्हणून आपला मूड जातो. पण जेव्हा कोणीतरी काहीतरी बोलतं त्याचे दोन भाग मी करेन, की आपली चुकी आहे तर आपण सॉरी म्हणा. कारण सगळा माइंड गेम असतो आपलं मूड, मन, बिन छान सगळं फ्रेश ठेवण्याचा. त्यामुळे आपल्या एकदा मनाला, बुद्धीला कळालं, की अरे हे मी इथे चुकली होती तर चल सॉरी म्हणून देते. तर काही हरकत नाही आणि मग ते आपलं मन आपोआप पॉझिटिव्ह होतं आणि विनाकारण कोणतरी आपल्याला दुखवतं, काहीतरी बोलतंय म्हणून आपला मूड खराब होतोय. तर त्याला योग्य पद्धतीने हँडल करण्याचं, त्याला व्यवस्थित उत्तर देण्याचं किंवा त्या निगेटिव्हिटीवर मात करण्याचं. त्याच्यामुळे जर आपला मूड खराब होतोय तर त्याच्यावर काम करण्याचं, त्याची जबाबदारी ही आपली असते. कधीतरी वातावरणामुळे पण मूड खराब होतात. आपण काहीतरी खाल्लं प्यायलेलं असतो. त्याचेही काही ना काही साईड इफेक्ट्स असतात. त्याच्यावर काय उपाय करायचे माहितीये, की असं मस्तपैकी 3दा, मी तर म्हणते जास्त नाही 3दाच अगदी छान डीप ब्रीथ करा आणि त्याच्याने खूप फरक पडतो. आवडीचं काहीतरी एखादं गाणं गुणगुणा किंवा गाणं लावा किंवा एखादा डान्स आवडतोय तो डान्स करा. आणि मी तर नेहमी म्हणते आळस कंटाळा आला ना की लगेच काहीतरी गाणं गुणं लावायचं आणि हात पाय झाडून घ्यायचे कसं काही येऊ येतंय न येतंय असू दे डान्स पण करायचं आणि ते खूप फायदेशीर होतं. जसं मी म्हटलं की खाल्ल्या पेल्यानेही आपल्याला मूडमध्ये फरक पडतो. तसंच कधीतरी असं अंग झटकलं सगळ्या नसा मोकळ्या झाल्यावर सुद्धा आपण फ्रेश होऊ शकतो. मन आपण कुठल्याही पद्धतीने छान जागृत आणि प्रसन्न ठेवलं ना की मूड खराब व्हायचा प्रश्न येत नाही. त्याच्यानंतर पुढचा उपाय असं करू शकतो की थंडगार पाण्याचे छान हबके चेहऱ्यावर मारायचे. आकाश आहे, झाडं आहेत, हे निसर्ग जो आहे ना त्याच्याने फार मोठी जादू आहे. त्याच्या सानिध्यात वेळ काढा. नुसतं खिडकीत आणि बाल्कनीत बसूनही झाडांकडे किंवा आकाशाकडे बघितलं ना तरी सुद्धा तुमचा मूड किती छान होतो ते बघा. फनी व्हिडिओ बघा. चहा, कॉफी, छानसं आवडतं एखादं ड्रिंक घ्या. आपण आपल्या लोकांसाठी इतका वेळ काढतो. तर काय हरकत आहे स्वतःचा मूड चांगला ठेवण्यासाठी वेळ काढणं आणि याच्यासाठी आपल्याला मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. तर हे मी माझ्या दृष्टीने काही गोष्टी सांगितल्या आहेत. तुम्ही सुद्धा तुमचा मूड छान होण्यासाठी काय करतात ते पण माझ्याबरोबर शेअर करा.